ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आणि आपण पावसासंदर्भातलाही आढावा घेतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील करज गावाचा संपर्क तुटलाय, कारण पुलावरून नदीचं पाणी वाहत असल्यामुळे रस्ता पाण्याखाली गेलाय। सकाळपासूनच रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावचा संपर्क तुटलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली गावामध्ये करंज गावचा संपर्क तुटलाय, कारण या पुलावरून पाणी वाहत आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात पावसाचा जोर आता कसा आहे आणि त्याचे काय परिणाम दिसतायत? दापोली तालुक्यामध्ये कालपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे इथलं जनजीवन आहे ते विस्कळीत झाले। दापोली तालुक्यातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। करजगावची जी नदी आहे त्याने धोक्याच्या प्रमाणामध्ये या नदी पाणी आहे ते पुलावरून वाहते। रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। 4 फूट पाणी या नदीचं पाणी जे आहे ते वाहतंय, त्यामुळे इथले जे 150 घरांची जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। रात्री मात्र थोडा पाऊस कमी होता, तिथले पलीकडे येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पाण्यामध्ये काही लोक अडकले आणि गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं। परंतु आता जर का आपण बघितलं तर तब्बल 4 तास या गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। कोणतेही वाहन बाहेर पडू शकत नाही। आता समजा या परिस्थितीमध्ये जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी त्यांना आणता येत नाही। अशी सगळी परिस्थिती जी आहे ती दयनीय अवस्था करजगावची झालेली आहे। त्याबरोबर दापोली तालुक्यातले जे अन्य खाडी किनारपट्टीचे जे गाव आहेत त्या ठिकाणी सुद्धा अनेक धोक्याची खाडी ओलांडलेली आहे। अनेक गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। पाचपंडीला सुद्धा आता समुद्राचं उधाण नाही, परंतु तिथे सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दापोली तालुक्यातल्या ज्या नद्या आहेत। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर दापोली तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत, नाले, आणि त्यामुळेच काही पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही गावांचा देखील संपर्क तुटलाय। तळ कोकणामध्ये गेले 3 दिवस सतत पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। कणकवलीत तर या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। कणकवलीतील गड नदीला पूर येऊन नदी पात्र सोडून वाहतेय। वरवडे इथल्या गड नदी आणि जानवली या नद्या एकत्र इथे येऊन मिळतात आणि त्या संगमावर पूरसदृश दृश्य दिसतंय आणि पत्र्याच्या उंचीवरून नदीचं पाणी वाहत असून तिथला कॉजवे सुद्धा पाण्याखाली गेलाय। ही सगळी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आलेली आहेत। सिंधुदुर्गातली परिस्थिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्या सोबत आहेत। भरत, अजूनही पावसाचा जोर कायम आहे का आणि काय परिस्थिती आहे? बरोबर आहे, पावसाचा जोर जो आहे हा थोडासा पाऊस माणगावकरामध्ये विसावलेला पाहायला मिळतो। माझ्या तळ कोकणातील कणकवली असेल या भागानं पावसाने अजून झोडपून काढलेला आहे। गेले 3 दिवस तळ कोकणामध्ये जो संततधार चालू आहे, त्यामुळे सकल भागामध्ये जे आहे पाणी साचल्याने नदी नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय। कणकवली तर पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। विशेषतः गड नदीला जो पूर आलेला आहे यामध्ये वरवडे नदी असेल आणि जानवली नदी ही एकत्र जोडतात। हा जो संगम आहे त्या संगमावर ची दृश्य आपल्याला विशेषतः न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी परेश कांबळे या कॅमेरामॅनने टिपले आपण पाहू शकतो। परंतु कणकवलीमध्ये पावसाने हाहाकार उडालेला पाहायला मिळतोय। विशेषतः आचरा भाग असेल, आचरा जो महामार्ग आहे तो बंद झाल्यामुळे वाहतूक आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते। आंबेरी पूल आहे, आंबेरी पूल काही तासापूर्वी पाण्याखाली होत आहे। अजूनही पाऊस आहे हा माणगाव खोऱ्यामध्ये आहे। विशेषतः कणकवली आणि कुडाळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपलेला पाहायला मिळते। जी, धन्यवाद भरत या सगळ्या माहितीसाठी। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेली आपण प्रेक्षकांना दाखवतोय। सिंधुदुर्गामध्ये गड नदी आणि जानवली नदी ही ज्या ठिकाणी येऊन एकत्र मिळतात त्याची ही दृश्य आहेत आणि पूरसदृश्य असं हे सगळं दृश्य, कारण तळकोकणाला गेले 3 दिवस पावसानं चांगलंच झोडपलंय। सगळे पूल पाण्याखाली गेलेत, काही गावांचा संपर्क तुटलाय। तळकोकणातली सिंधुदुर्गातली ही दृश्य आहेत। सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर जवळच्या कोंढवळचा धबधबा सुद्धा पर्यटकांचं आकर्षण असतो। इथे येणारे पर्यटक भीमाशंकर दर्शनासोबतच कोंढवळला सुद्धा धबधब्याला आवर्जून भेट देत असतात। या ठिकाणी भीमाशंकरमध्ये येणारे जे पर्यटक आहेत या आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि या निसर्गाचं ही सगळं सौंदर्य आपल्या नजरेमध्ये टिपून घेत असतात। या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले आहेत।
यासोबतच वन विभागाने सुद्धा काळजी घेतलेली आहे. काय या परिसरामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या आणि या घटनांनंतर वन विभाग सतर्क झालेला आहे. खूपच छान वाटतंय सर, कारण पूर्ण हा डोंगर हा हिरवाईने नटलेला दिसतोय आणि असा हा धबधबा छान पाणी वाहतंय आणि खूप पाऊस पण अधूनमधून येतोय. खूप खूप छान वाटतंय. तरी सध्या म्हणजे पावसाचं प्रमाण पण भरपूर होतं आता आणि रस्ते पायवाटा जंगलातल्या घसरट्या झालेल्या आहेत. पर्यटकांनी धबधब्याजवळ जाताना म्हणजे कुठल्या प्रकारचे सेल्फी काढू नये किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, लांबूनच आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही पण स्वतःची जीवाची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने, हेच वन विभागाकडून आवाहन केलं जातं. व्हिडिओने स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे. आणि आता एक सविस्तर बातमी. तहान लागली की प्रत्येक जण पाणवठा शोधत असतो. पाण्याची सोय नसल्यामुळे शौचालय किंवा जिथून पिऊ नये अशा ठिकाणून सुद्धा नाईलाजानं पाणी भरणारे काही जण मुंबईमध्ये दिसतात. पण मुंबईतलं आता हे चित्र कायमस्वरूपी बदलणार आहे, कारण 100 वर्ष जुने आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारसा असलेले प्याऊ मोफत आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सज्ज होत आहेत. मुंबईत 1860 सालापासून असे प्याऊ बांधले गेले. कालांतरानं मुंबईची रचना बदलत गेली आणि हे प्याऊ लपले गेले, दुर्लक्षित झाले. मात्र आता हेच प्याऊ लोकांसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करते. या मागचा एकच उद्देश आहे की मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे मोफत मिळावं. मुंबई महापालिकेचा वारसा जतन विभाग सध्या मुंबईतील प्याऊंची पुनर्बांधणी करतोय. अठराव्या शतकात राजे महाराजे, ब्रिटिश सैनिकांचे घोडे आणि इतर पाळलेले प्राणी मुंबईच्या मरीन लाईन्स भागात वास्तव्याला होते. या प्राण्यांसाठी आणि सेवेवर असणाऱ्या कामगार फौजदारांसाठी हे प्याऊ बांधण्यात आले होते. प्राण्यांसाठी हौद तर माणसांसाठी नळाची व्यवस्था होती. पण मुंबई बदलत गेली आणि हे प्याऊ नव्या बांधकामात झाकले गेले. 21-22 प्यावमधले जे 4 पूर्ण झाले आणि मग आता 18 जे राहिले ते एकत्रितपणे ते करावा असा एक विचार आम्ही एकत्रितपणे महानगरपालिकेबरोबर डिस्कशन करून केलाय. मुंबईतील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेजवळ 4 प्याऊ आहेत. फ्लोरा फाउंटन, जीपीओ शिवाजी पार्क, मेट्रो सिनेमा, मुंबईच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात प्याऊ बांधले गेलेले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळचा हा प्याऊ आहे. माधवदास लक्ष्मीदास कोठारी यांनी आपल्या आई वडिलांच्या आठवणीत 1913 साली हा प्याऊ बांधलाय. म्हणजेच 100 वर्षापूर्वीचं असं हे बांधकाम आहे. अतिशय सुंदर त्याच्यावर नक्षीकाम आहे. हे पाहताना असं वाटतं जणू एक मंदिरच आहे. या प्याऊजवळ फक्त पाणी पिण्याची सोय नसेल तर सोबतच पायऱ्या सुद्धा असतील ज्याचं काम केलं जात आहे. वारसा जतन विभागानं जेव्हा याची नोंद घेतली तेव्हा असं समजलं की या प्याऊचा अर्धा भाग हा फुटपाथच्या खाली गेलाय. त्यामुळं तिथं सुद्धा खोदकाम करण्यात आलं आणि एक हौद आढळला जो प्राण्यांसाठी म्हणजे 100 वर्षापूर्वी इथं जे घोडे असायचे, प्राणी असायचे त्यांच्यासाठी हा हौद असायचा आणि तो सुद्धा आता पुन्हा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळं मुंबईकरांसाठी एक पाण्याची सोय होईलच, मात्र सोबतच त्यांना एक विरंगुळा म्हणून एक कट्टा सुद्धा असणार आहे. धावपळीच्या युगातही नागरिकांनी थोडा वेळ पाणी पिण्यासाठी काढावा आणि क्षणभर विश्रांतीही घ्यावी या उद्देशानं हे प्याऊ बांधले गेले. तर तो शिवाजी पार्क असल्यामुळे मग त्यांनी थोडीशी आजूबाजूची जागा त्याचा आम्ही कट्टा म्हणून तयार केली. म्हणजे नुसतंच ते प्याऊ असं नुसतं पाणी प्यायला मग तिकडे कोणतरी बसेल, गप्पा मारेल अशी सोय किंवा डिझाईन आम्ही तसं केलेलं आहे. प्याऊमध्ये येणाऱ्या पाण्याचं शुद्धीकरण केलं जात आहे. पाणी पिण्यायोग्य असल्याची पडताळणी होतीये. बांधणी डागडुजी करतानाही वेगवेगळ्या दुर्मिळ खडकांचा वापर केला जातोय किंवा मग सुंदर कलाकृती शिल्प साकारून या प्याऊंना देखणं रूप दिलं जात आहे.
प्याऊंना ऐतिहासिक रूप देण्यामागं अनेक कारण आहेत. इट हॅज अ कल्चरल इम्पॉर्टन्स. त्याला एक सांस्कृतिक वारसा आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे. तर फक्त म्हणजे पिण्याची पाण्याची क्रिया ही पण एक सांस्कृतिक त्याला एक वारसा आपण प्राप्त होतो. हे ड्यूड्रॉप्स आहेत, ते दवबिंदू आहेत छोटे छोटे. त्याला त्याच्यातलं सौंदर्य पण आपण जर उपभोग त्याचा जर आनंद घेतला तर आय थिंक एक वेगळा आनंद मिळू शकतो आपल्याला. फिल्टर्ड वॉटर पिणाऱ्यांसाठी कदाचित या मोफत पाण्याला महत्त्व नसेल. पालिकेच्या या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार आहेत. पण मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरिबांपासून सफाई कामगार, माथाडी कामगार आणि अनेक गरजू लोकांची तहान मात्र हे पाणी नक्की भागवेल. दक्षिण मुंबईच्या अद्भुत बांधकामांना साजेसे असे हे प्याऊ शहराची शोभा आणखी वाढवतील एवढं निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.